काँग्रेसच्या 3 टर्म आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या शोहर मध्य या मतदारसंघात आता इतर कार्यकर्त्यांसाठी संधी उपलब्ध झाली आहे। मध्यमध्ये मुस्लिम समाज, मोची समाजाने आपली दावेदारी सांगितली आहे। त्यातच धनगर समाजाचे नेते आणि शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी ही उमेदवारी मागणी केल्याने या मतदारसंघात चुरस वाढली आहे। हे सर्व होत असताना अनेक कार्यकर्ते आमदारकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेले असताना यलगुलवार गप्प का असा प्रश्न काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित करत आहेत। या मतदारसंघाचा प्रचंड अभ्यास असलेले मनोज येलगुलवार यांच्याकडून उमेदवारी मागणीसाठी हालचाल का दिसत नाही असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांनी या मतदारसंघात 2 वेळा प्रतिनिधित्व केले आहे। 2004च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट जाहीर झाले असताना सुद्धा त्यांनी पक्षाच्या सांगण्यावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ॲडम मास्टर यांच्यासाठी ते बाजूला झाले। 2009ला प्रणिती शिंदे यांच्यासाठी सुद्धा त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांनीच घेतली। सलग 3 निवडणुका त्यांनी प्रणिती शिंदे यांचे प्रचार प्रमुख म्हणून काम पाहिले आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।